नमस्कार, रयत क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत एक कृषी वार्ता। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माजदळमुई या गावच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा। पिण्याचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशील वृत्ती असेल तर शेतीतही मोठे यश मिळवता येते, हेच दाखवून दिलं या तरुण शेतकऱ्याने। 1 कोटी लिटर क्षमतेची वॉटर बँक उभारून पाण्याचे नियोजन केले आणि 5 पिकांची पंचसूत्री राबवत शेतीलाही नवे रूप दिले। विशेष म्हणजे वडील उपार्जित असलेली काही जमीन आणि भाडेतत्वावर जमीन घेऊन अवघ्या 8 ते 10 एकर शेतीमध्ये हा तरुण शेतकरी वर्षाला 40 लाखाचं उत्पादन घेत आहे। योग्य मशागत, पाण्याचा काटेकोरपणे वापर आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे या शेतकऱ्याची शेती आज अनेकांना प्रेरणादायी ठरते। रयत क्रांतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रयोगांची जोड असेल तर आज एका अशा प्रगतशील शेतकऱ्याला ज्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या शेतीतून आर्थिक कणा मजबूत करत प्रगती साधलेली आहे। तर आपण त्यांच्याशी थेट जाणार आहोत। तुमचा काय परिचय सांगाल आपण? मी अतुल महादेव तळेकर, राहणार माजदळमुई, अल्पभूधारक शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आहे। 10 वर्षापासून मी शेती करतोय। पारंपरिक शेतीला फाटा देत आता मी नवीन प्रयोग शेतात करायला चालू केलेले आहेत। किती एकर जमीन आहे तुमची? माझी 5 एकर जमीन आहे। आम्ही अजून बटाईनं, ठोक्यानं, वाट्यानं शेती करतो। त्यात टरबूज, खरबूज, काकडी। आपल्या शेतीबद्दल काय सांगाल? कुठली कुठली पिकं आहेत आता सध्या आपल्या शेतीत आहे? टरबूज आहे, खरबूज आहे, शिमला मिरची करतो आपण, मोसंबी बी आहे, काकडी आहे, आंबा, हे सगळे फळ पिकं, भाजीपाला आपल्या शेतात आपण करतो। असे कुठले नवीन प्रयोग आपण वापरला? म्हणजे नवीन प्रयोग आपण पूर्ण आपली शेती जी आहे ड्रीप इरिगेशन खाली करतो, पुन्हा मल्चिंग पेपरवर करतो पूर्ण शेती, आणि AI ची पण मदत घेतो। तंत्रज्ञानाचा वापर जो आहे, आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री कशा पद्धतीने वापरताय तुम्ही? जेणेकरून मजुरांचा प्रॉब्लेम असतो म्हणून यंत्राचा वापर करताय, तर कसं काय सांगाल विस्तृत त्याच्याबद्दल? आपण फवारणी यंत्राद्वारे करतो। आपली शेताची मेहनत ट्रॅक्टरद्वारे बेड पाडणं, सरी, नांगरट सगळं आपण ट्रॅक्टरनं करतो आणि फवारणी ब्लोअरने करतो। मेन महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतीला लागतं ते पाणी, आणि पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करताय तुम्ही? कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काय प्रयत्न राहतात? पाण्यासाठी आपल्याकडे 100% ड्रीप प्रणाली आहे। 100% आपण ड्रीप खाली शेती आहे। आपण मोजून सगळी शेती जी असते ती पाण्यावर असते अवलंबून शेतीचं गणित। त्यामुळे आपण 1 कोटी लिटरचं शेततळ तयार करून ठेवलेलं आहे 2017ला। किती बाय कितीचं? 33 बाय 33 मीटरचं शेततळ आहे आपलं। 40 फूट खोली आहे त्याची। 2017च्या दुष्काळामध्ये आपल्याला पाण्याच्या झळा बसल्यामुळे, दुष्काळाच्या झळा बसल्यामुळे आपण शेतीसाठी शेततळ तयार करून ठेवलेले। ते आपली एक बँक आहे, वॉटर बँक। त्यात 1 कोटी रुपये आपले 1 कोटी लिटर आपलं पाणी स्टॉक आहे। ते कधी वापरता तुम्ही? ते आपण कधी असं दुष्काळ पडा, उन्हाळ्यात मे च्या एंडिंगला, जून मध्ये पाऊस लेट झाला तर आपण त्यावेळेस ते पाणी स्टॉक मध्ये वापरतो। एवढ्या मोठ्या स्वरूपाचा तलाव तुम्ही केलाय, त्या तलावामध्ये दुसरा काही आंतर पिकाचा प्रयोग काय केलाय? हो, त्या तलावामध्ये आपण 2 वर्षापूर्वी 50,000 सुपरनेस जातीचा मासा सोडलेला आहे। मत्स्यपालन पण आपण करतो त्यात। त्याचं कसं व्यवस्थापन असतं? त्याला आपण खायला ब्रीड वापरतो, हायब्रिड जातीचा मासा सोडलेला आहे। मत्स्यपालन पण आपण करतो त्यात। त्याचं कसं व्यवस्थापन असतं? त्याला आपण खायला ब्रीड वापरतो, हायब्रिड मका असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे वापरतो आपण त्यासाठी, त्या माशांना खाद्य म्हणून। मका, ज्वारी जे आपण जर तळ्यावरच केंद्रित केलं विषय, शेततळ्यावर, तर तुम्ही जे मच्छी 50,000 मच्छी सोडली म्हणताय, तर 2 वर्षात त्याचं उत्पादन कधी घेणार आहेत किंवा आतापर्यंत घेतलंय काय? आतापर्यंत घेतलं नाही। आतापर्यंत आपण शेततळ पूर्ण उपसलेला नाही। ज्यावेळेस तो पूर्णपणे उपसू आपण, त्यात आपण कमीत कमी एक मासा 1 किलोचा धरायचा, तर आपलं कमीत कमी 50 टन माल निघेल त्यात। म्हणजे उत्पन्नाची अपेक्षा किती? 5 लाख रुपये निघतील। 5 लाख, 6 लाख, 10 लाख प्रत्येक वर्षी निघणार की नाही? 2-3 वर्षाला आपण, समजा 2 वर्षानंतर। तर त्यात प्रॉपर आपण पूर्णपणे अजून केलं नाही, करायचंय त्यात आणखी डेव्हलप करायचंय। आता तुम्ही या कुठल्या पद्धती वापरल्या की त्याच्यामुळे तुमच्या शेतीमालामधून उत्पादनात तुम्हाला जे अधिकचं मिळत आहे? असं कुठलं तंत्रज्ञान वापरलंय वेगळं? कुणाचं मार्गदर्शन घेताय तुम्ही? हे मार्गदर्शन आमचे मित्र आहेत,
राजेश कोटुळे BSF कंपनीचे मॅक्सचे, त्यांचे भाऊ येतं भाऊसाहेब कोटुळे, यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं. ते प्रगतशील शेतकरी येतं, भाजीपाल्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. कृषी सल्ला म्हणून कसं कृषी अधिकाऱ्याची काय मदत कृषी वगैरे माहिती? सल्ला म्हणून आम्हाला जास्त अधिकाऱ्यापेक्षा जास्तीत जास्त कृषी दुकानदार जे आमचे आहेत मित्र, नवचेतना ॲग्रो, वैष्णवी ॲग्रोचे मालक, यांचं मार्गदर्शन जास्त असतं आम्हाला. शेती करताना प्रामुख्याने कुठल्या कुठल्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागतंय, तोड द्यावं लागतंय? शेती करताना आम्हाला नैसर्गिक वातावरणातील बदल याच्यासाठी, पुन्हा लेबरच्या अडचणी असतात याच्यासाठी, आणि सगळ्यात मेन जी मुख्य अडचण आहे की बाजारभाव, याला सगळ्यात मोठं तोंड द्यावं लागतं. मग आता तुम्ही आता शेतामध्ये किती प्रकारचे पीक घेताय? आपल्या शेतामध्ये 5 ते 6 प्रकारचे मुख्य पिकं आहेत सध्या. कोणते? शिमला मिरची आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, टोमॅटो आपण करतो, काकडी करतो, मोसंबी करतो आणि आंबा एक करतो. एकूण एवढे वेगवेगळे पिकं घेताय तुम्ही, पण याच्या मागचा उद्देश काय असेल तुमचा? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका.